नववर्षाचं स्वागत वाईन नगरी नाशिकमध्ये आरोग्यदायी पद्धतीने करण्यात आलं। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक शहरामध्ये महा आरोग्य मेळ्याचं आयोजन केलं। शेकडो गरजू आणि वंचित रुग्णांनी याचा लाभ घेतला आणि या संदर्भात गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नवीन वर्षाच्या शुभेच्छा आरोग्यदायी व्हाव्यात यासाठी नाशिकमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून लाखो पेशंट जे आहेत, रुग्ण जे आहेत, ते या ठिकाणी तपासणी केली जाते आणि त्यांना या ठिकाणी सगळ्यांनाच या ठिकाणी उपचार मिळतात। आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळी गर्दी आहे। संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी आले आहेत आणि राज्यातलं सर्वात मोठं शिबिर हे नवीन वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी झालेलं आहे। आपल्यासोबत हे शिबिर आयोजित करणारे पालकमंत्री नाशिकचे गिरीश महाजनजी या ठिकाणी आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय कशा पद्धतीचे हे स्वरूप आहे, कोणत्या कोणत्या आजारांवर या ठिकाणी उपचार केले जातात। या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे आजार, अगदी सर्व प्रकारचे, अगदी डोक्याच्या केसापासून तर तळपायापर्यंत सर्व आजार या ठिकाणी त्याच्यावर इलाज करणारे डॉक्टर, अतिशय मोठे तज्ज्ञ डॉक्टर जे पद्मश्री आहेत, पद्मभूषण आहेत आणि याचे मोठे नामांकित डॉक्टर आहेत। मुंबईहून आलेले आहेत, नागपूरहून आलेत, पुण्याहून आलेत, सर्व डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत। आज आपण बघत असाल या ठिकाणी जवळपास आमचा अंदाज होता की 80,000 लोक या ठिकाणी येतील, परंतु जवळपास हा आकडा आता मला सांगता येणार नाही। हा आकडा लाखात गेलेला आहे। हा 1.25 लाखाच्या जवळपास आकडा आहे। दुप्पट आमच्या अपेक्षेपेक्षा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण आपल्याही लक्षात आलं पाहिजे की आजही त्यांना किती आज या औषधाची गरज आहे, त्यांना या सगळ्या शस्त्रक्रियेची गरज आहे, हे आपल्याला एवढं लक्षात येईल। आणि म्हणून एक छोटासा प्रयत्न आहे, मी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी जवळपास 20 जिल्ह्यामध्ये आपण अशा प्रकारचे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। परंतु नाशिकचं हे जे शिबिर आहे, मला वाटतं हे रेकॉर्ड तोड शिबिर आहे। इथे डॉक्टरही मोठे, जवळपास 1,500 डॉक्टर, 1500-1600 डॉक्टर या ठिकाणी सगळे रुग्णांची तपासणी करत आहेत। सगळ्या प्रकारच्या मशीन या ठिकाणी आलेल्या आहेत। टाटा हॉस्पिटलपासून सगळ्या टीम या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं की एक आगळं वेगळं शिबिर, याला शिबिर म्हणता येणार नाही। हा जसा कुंभमेळा होता तसा हा आरोग्याचा महाकुंभमेळा या ठिकाणी भरलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।